गाईज मला टॉप 2 मध्ये आले आहे. टॉप 2 गाईज हॅशटॅग शेवटला प्रश्न जरा असं प्रॉब्लेम झाला. 0 मध्ये टॉप 2 आले. गाईज फाईन बघा माझे. भाऊ मला ब्लॉग मध्ये घे भाऊ. गाईज राडा आयडी बघा आपली गाईज. बघा इथे मोड पण गाईज फक्त आयडी चेक करा आपली गाईज. सो हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज आमचं ई स्पोर्ट गेमिंग आहे, टुर्नामेंट आमच्या कॉलेजमध्ये. आणि हा पबजी खेळणार आहे भाऊ. आणि मी फ्री फायर खेळणार आहे. माझं का फिक्स नाही. दानिश म्हणा लागला खेळ बघा. खेळेगा फ्री फायर खेळेगा BGM. तर काहीच बघा, मागच्या वर्षी पण मी खेळलेलो, त्यात पण जिंकाल ना आम्ही गेममध्ये. तर आता बघा ह्या गेममध्ये जिंकतोय काय. आणि तर तुम्हाला दाखवता 300 पण वरती आहे गेम टुर्नामेंट वर्गात. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो गाईज वेलकम बॅक टू अवर ब्लॉग. आणि आता चालू आहे स्पोर्ट्स गेमिंगला. तर मला कॉलेज हॅलो उत्सुकता नाही वाटली आमची. फाईन बघा माझे. भाऊ मला ब्लॉग मध्ये घे भाऊ. गाईज काय अजून माझा मित्र पण कमिटी मेंबर आहे भावाला. काय झालं सगळे पोरा. हा यो पण आहे. तर आता सगळं इथं स्क्वॉड बसलाय. आता आमची जागा बघा कुठे बसायचं. भावांनो आपल्या बघा स्क्वॉड मध्ये आपला सगळ्यात पहिला मेंबर आदित्य नागशिलर, तिसरा भाऊ आपला आदित्य माडेकर, चौथा डॅनिश भाई आमचा कॅप्टन आहे. हे बघा एअरबड्स बघा गेमिंगची प्रोफेशनल. गाईस आम्ही कनेक्ट झालेलो आहे, तुम्ही बघू शकता. तर आता एवढी आमची स्क्वॉड आहे. जिंकले वाटते आमची माहिती हारणार आहे घाण. सगळे प्रो दिसत आहेत. हातात बितात ते चड्डे घालून आले सगळे. आता बघूया. राडा आयडी बघा आपली गाईज. बघा इथे मोड पण गाईज फक्त आयडी चेक करा आपली गाईज. सॉरी आयडी चालू झालं गाईज. काय आता परत आम्ही गेले मारा लागले डोक्याचं. गाईज मला टॉप 2 मध्ये आले आहे. टॉप 2 गाईज हॅशटॅग शेवटला प्रश्न जरा असं प्रॉब्लेम झाला. 0 मध्ये टॉप 2 आले. मच्छर रे गाईज हम लोग. आता उद्या आमची फायनल मॅच आहे. आता उद्या टॉप 2 मध्ये आले. आताच तर गाईज आमची चर्चा आता चालू आहेत सगळीकडे. बघू शकता नाव घेत आहेत. अथर्व काय बोलणार ना 0 किलोवर टॉप 2 मध्ये आले काय मला पटत. आता बघा ट्रेनिंग चालू आहे मजबूत. आता सबको मच्छाएंगा अथर्व भाई सबको दिखाएंगा. टॉप 1 आले ते. टॉप 1 आम्ही टॉप 2 आहे. सेमीफायनल मध्ये आम्ही आता सेमीफायनल खेळतोय. आता टॉप 2 यायचं आम्हाला. त्यानंतर एक सीरीज काढायचं आहे. आता सेमीफायनल मॅच सुरू होणार. 2-1 झाली सुरू. गेममध्ये आलं काढायची गेम काय पण. टॉप 2 ह्यात पण यायला पाहिजे. त्याशिवाय फायनलला जाऊ शकत नाही. फोन घ्या गाईज. मागच्या वेळी गेली माझ्यावर नाव टाकले. माझे जास्त किल आहेत बघा. डॅमेज पण माझा जास्त, किल पण माझा जास्त. आता ही सगळे टाकले आणि माझ्यावर आता बघा टॉपचा प्लेअर. डॅमेज बघा. डॅमेज बघ 18. माझा डॅमेज बघ काय. तुझा डॅमेज किल नाही केला पण डॅमेज बघ 1000 डॅमेज आहे. जाऊ द्या.
असू दे नेक्स्ट टाइम आता खेळायचं. आता जाऊया कॉलेज पण आता सुटेल लवकर. सो गाईज आता इथं फायनल मॅच सुरू आहे 4v4. तुम्हाला दाखवतो आता. भाऊ आता कमिटी मेंबर आहे. आता हिला स्पीकला टाकले. आता तुम्हाला फायनल कोण कोणाला दाखवतो. ही फायनल आहे आणि तुम्हाला दाखवतो थांबा. सो गाईज ही फायनल टीम आहे. ही पण फायनलला टीम आहे. गाईज हे बघा आता फायनल मॅच सुरू आहे 4v4. बघा आता काय होते कुठली टीम जिंकते. 1v1 सगळं मारले त्यांनी. हेड दिले त्याने ते. हेडच आहे कॉंग्रॅच्युलेशन्स. तर काही फायनल जिंकल्यात त्यांनी. तर आता आपण जाऊया आल्या आल्या जाऊ नका. सो गाईज आता झाले गेम तीन खेळून टॉप 5 मध्ये आलो आम्ही. आणि भावानं बघा पुरत पळालाय 9 दिवसाचं सोन्यानं. आता काय बोलायचं सांगा. पळावं लागते. आता जाऊया आपण डायरेक्ट. कुठं जायचं आता जायचं आपण चहा पाणी करू हर्ष किचनला. सो गाईज आता आम्ही चाललोय सिम कार्ड चालू करायला. तर मागच्या वेळी आम्ही शुक्रवारी, आज सोमवार आहे, मागच्या शुक्रवारी आम्ही पोर्ट केलेलं VI to एअरटेल. कारण आमच्या इथे जरा रेंज नाही VIला. त्यामुळे मी एअरटेलला अजून ते सुरूच झालं नाही. ते चालू केलं नाही. तर आपण ज्याच्याकडून पोर्ट केलं होतं त्याच्याकडे परत जातो. ते ना आम्हाला सांगितलेलं की सांगू काय 12 वाजता होणार रात्री. ते अजून झालंच नाही. 4 वाजले तरी अजून झालं नाही. अरे भाऊ बघून चालला की जरा. आवाज चालला की पुढे गाईस. आता इथं आलेलो आम्ही. ते म्हणले 11:30 वाजता सुरू होणार, 11:45 वाजता सुरू होणार रात्री. म्हणले आता पाऊ आज झालं ती नाहीतर पाहू लागेल तुझ्या रिचार्ज टाकली. रिचार्ज. अरे ती सिमच बंद झाली. महिन्या दिवसासाठी अडकणार. सिमच बंद झाली. आता काय करायचं. पाऊस चालू आहे. आपण पाऊस आला. आता आम्ही बाहेर पडलो आणि पाऊस आला. काय झालं. वाट पाहत उभारले आहेत. आपली वाट बघत उभारले. आपण जाऊ तिथे लवकरच. ओ काका हाय करा हाय सपोर्ट करा. काहीच तयारी बघा. तयारी सगळं गाईज. हे बघा काय बघा काय करणार आहे. अर्चना कर रे. काय करते बघ. पाड की पाड. अरे पाड उचल दाणे. अरे दाणे उचल की. अरे काय होत नाही. काय करणार आहे. काय आता आम्ही घरी चालले आणि थोड्या वेळा आता परत आम्ही येणार आहे. कारण नवरात्रीचा जरा साऊंड देणार आहे कॉलेज इथं. आणि त्यासाठी आता आम्ही येणार आहे परत घरी जाऊन. आता कपडे देऊन बदलतो. जर आता कपडे देऊन ओले झालेलेच. तर गाईज गरबा आमचं इथं होणार आहे 28 तारखेला कॉलेजच्या इथं. आणि मी आता घरात ना आले. आता मॅडम लोक अजून मला दिसायला लागले. काय समजायला झाले एवढं उशीर कसं काय आज काय. आता सगळं रिकामा दिसायला लागले. आता त्या गेटला आमचं म्हणजे साऊंड ते नाही तिकडं त्या गेटला. तिथं कोणतरी माणसं दिसायला लागलेत. दुकान अजून उघडच आहे. किती वाजता बंद करते रे ती मॅडम कुठली. तर गाईज तुम्हाला डायरेक्ट तिकडे भेटतो. सो गाईज आता आम्ही पोचले. हे बघा सो गाईज आम्ही आता आलो श्रीराम चौकात. आम्हाला वाटलेलं की श्रीराम चौकापासून सुरुवात होईल साऊंडची. कारण आम्हाला पोराने सांगितलेलं की श्रीराम चौकापासून सुरुवात होणार साऊंडची. त्यामुळे आम्ही गाडी कॉलेजची इथंच लावून आली.
आणि कॉलेज इथं लावून आली तर साऊंडच नाही. आणि पुढं आहे तिकडं कोपऱ्यात, तुम्हाला पण दाखवतो. हे बघा तिकडे अजून ते कॅमेरामध्ये बी दिसना झाले, लय लांब अजून लय लांब दिसायला लागले. बघा थांबा, आता तुम्हाला जाऊन डायरेक्ट दाखवतो. तर गाईज आता डेकोरेशन देऊन झाले आणि तिकडनं आता डायरेक्ट इकडं आणणार. आता बघा किती वेळ लागते. सो गाईज आता आम्ही फायनली आले, पोचले. मला दाखवतो थांबा. सो गाईज आता आम्ही नाचलोय, सगळं झालं आमचं नाचून ते. आणि आता आम्ही चाललोय घरी. हे नाचणारा म्हणलेला हे काय नाचला नाही. हे भामटा हे दरवेळी नाचतोय काय, खरं आज नाचा ना भाऊ. कोण काय आमच्यापेक्षा जास्त नाचलं ह्यो काय नाचला काय नुसतं मोठं बोलते. काहीच आम्ही चालले आता घरी. आता चालले आता कॉलेजकडं आम्ही. तिथनं गाडी घेऊन आता डायरेक्ट जाणार घरी, कारण आता घरातल्यांचं पण फोन यायला लागलाय कुठं आहे म्हणून. तर आता डायरेक्ट आपण आता घरी जाऊया. आजच्यासाठी फक्त एवढंच. तर आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बाय गाईज.